आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। वावंजे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक उपक्रम महाड चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी झाला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निसर्गामध्ये निर्माण झालेले सर्व वस्तू, सर्व झाडे पाले हे सर्वसामान्यांसाठी असतात। निसर्गाने दिलेले पाणीही सर्वांसाठी खुले असले पाहिजे, सर्वांचा हक्क अधिकार आहे असे बाबासाहेबांनी त्या सभेमध्ये बोलले होते। भारतीय राज्यघटनेचे मूलतत्व समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता यांची रुजवण व्हावी म्हणून हा दिवस समता दिन पर्व म्हणून संबोधले जाते। तसेच सामाजिक समता सबलीकरण दिन म्हणूनही संबोधले जाते। आत्तापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलने झाली। भारतीय राज्यघटनेत या देशातल्या सर्व जाती धर्मांना समान हक्क अधिकार पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली आहे। महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना उद्देशून म्हटले होते, चौदार तळ्याचे पाणी तुमच्या आमच्या सर्वांचे हक्काचे पाणी आहे, ती कुणाचीही मालमत्ता किंवा कुणाचीही मक्तेदारी नाही असेही म्हटलेले होते। पण पूर्ण सर्वसामान्य माणसांची ही मालमत्ता आहे असे बाबासाहेबांनी म्हटले आहे। भारतातील जाती व्यवस्थेने शोषण केलेल्या तसेच त्याचवेळी सुवर्णाकडून अस्पर्श मानल्या जाणाऱ्या दलित जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा 1923 साली मुंबई कायदेमंडळाने संमत केला होता। त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली होती। सार्वजनिक ठिकाणी पाणवठे आणि चौदार तळ अस्पर्शासाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात सुवर्ण समाजातील नेते हेही सहभागी झालेले होते। आज वावंजे गावचे सुपुत्र तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पनवेल तालुका अध्यक्ष भीमपुत्र भाई विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली व माननीय सरपंच DB भाई म्हात्रे वावंजे यांच्या सहकार्याने मोफत बसचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये रमाई महिला मंडळ प्रबुद्ध नगर वावंजे अध्यक्ष भीमकन्या हर्षली विजय पवार यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने उपासक व उपासिका व भीमकन्या महाड चौदार तळे सत्याग्रह दिन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने महाडच्या दिशेने निघाले। याच वेळी अजय पवार, सागर गायकवाड, शेतकरी नामदेव गोंधळी, वावंजे ग्रामपंचायतील बरेच उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबद्दलची सविस्तर माहिती दिली आमचे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी SK गायकवाड, वावंजे तळोजा। प्रतिनिधींना अक्षय कांबळे, आदर्श लाईव्ह न्यूज, वावंजे तळोजा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय, बाबासाहेब आंबेडकरांचा जय, गौतम बुद्धांचा जय। नमस्कार, मी अक्षय, आदर्श न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला होता। त्या महाडचा सत्याग्रह म्हणजेच पाण्याविषयी अतिशुद्र लोकांना पाण्याचा संघर्ष, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, पाण्याला लांब ठेवत होतं। त्या संदर्भात बाबासाहेबांनी महाड या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला होता आणि लोकांना पाणी हे मूलभूत हक्क आहे आणि तो बजावून करून लोकांनी पाणी मुक्त केलेलं होतं। त्या संदर्भात लाखो लोक महाडच्या सत्याग्रह दिनानिमित्त महाड या ठिकाणी जातात। आज वावंजे या ठिकाणी देखील भाई पवार या ठिकाणचे सरपंच यांच्या माध्यमातून बसचे आयोजन करण्यात आलेले आहे। काय सांगाल मॅडम, कशा प्रकारचं आयोजन आहे, काय तुमचं नाव सांगा? प्रथमतः सर्वांना जय भीम। माझं नाव हर्षाली विजय पवार, मी रमाई महामंडळाची अध्यक्षा कार्यरत आहे आणि दरवर्षीप्रमाणे महाड येथे वावंजे येथून बस करण्यात येते आणि त्याचे आयोजन विजय पवार हे करतात आणि तसंच आमचे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच DB भाई म्हात्रे यांनी आम्हाला बसची पण व्यवस्था केलेली आहे, त्यांचाही आभार आमच्या महिला मंडळाकडून। किती सीटरची बस आहे आणि काय महिलांना काय आव्हान करतात कशा प्रकारे? तसं महाडला जायचं नियोजन बसमध्ये 50 सीटची बस केलेली आहे आणि महिलांचाही चांगला याच्यामध्ये समावेश आहे आणि तसे पुरुषांचाही आहे। काही महिला गाणी बोलून म्हणजे महाडच्या पाण्याचं महत्त्व सांगणार आहेत, तर काही स्लोगन देऊन महत्त्व सांगणार आहेत आणि अशा प्रमाणे तिथे जाऊन आम्ही पाण्याचं दर्शन घेऊन महाडच्या चौदार तळ्याला स्पर्श करणार आहोत।
एक टाइम असा होता की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी जेव्हा संघर्ष करण्याच्या अगोदर पाणी आपल्याला म्हणजे शिवता येत नव्हतं किंवा पाण्यापासून आपल्याला लांब ठेवता होतं. पाणी प्यायचं म्हणलं असं तर खूप वेगळ्या आपल्याला हे करायला लागत होतं. पण आता संघर्ष केल्यानंतर आता पाण्यामध्ये तुम्हाला पाणी रोजचा महिलांना पाणी रोज लागत असतं किंवा पाण्याचा संघर्ष करायला लागत नाही. कशा प्रकारचा आनंद व्यक्त काय भाव? आनंद म्हणजे हा जीवनाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पाणी हे जीवन आहे, प्रत्येकाला माहितीच आहे. आणि पाण्याने आज आपल्याला सर्व प्रकारची व्यवस्था जिथे तिथे पाहायला मिळते. जिथे पाणी पिण्याची व्यवस्था सार्वजनिक ठिकाणी, कुठे कार्यक्रमामध्ये जिथे पाण्याला हात लावता येत नव्हतं तिथं आता बिस्लरी घेऊन बसतात. पाणी प्रत्येकाकडे आता आहेच. म्हणजे पाण्याचा आता काय आनंद सांगण्यासारखा म्हणजे भरपूरच मोठा आनंद आहे. यासोबतच आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी वावंजेचे सरपंच डी म्हात्रे साहेब आहेत. सर, तुमच्या माध्यमातून या ठिकाणी बसचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारच्या भावना व्यक्त करताय? खऱ्या अर्थानं आज बघतो ज्या महामानवाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, पाण्याचा हक्क आपला नव्हता, पाण्याचा हक्क महिलांना मिळवून दिला. आपण पाहतो जर घरामध्ये एक दिवस जर पाणी नसलं तर महिलांची खूप अपसोय होते. हे आपल्याला पुरुष मंडळाला कळणार नाही, कारण की आपण सकाळी उठतो आणि कामावर जातो आणि ही जी कामं आहेत घरातली सगळी ती महिलांना करावी लागतात. आणि जर पाणी नसेल तर त्यांच्या डोक्याला एवढा ताप होतो आणि ते आपण जर संध्याकाळी घरी आलो तर खरोखर आपल्या डोक्याला ताप करतील. आणि आज आपण ज्या आपल्या माध्यमातून जी बस उपलब्ध केलेली आहे हे मी म्हणेन माझ्यासाठी काहीच नाही आहे. माझ्या महिलांसाठी मी नेहमी जेही गावामध्ये कार्यक्रम राबवत असतात किंवा वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये ज्या महिलांच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धा असतील, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असेल, त्यासाठी आपण काम करतोय. परंतु आम्ही हे म्हणू शकू का आजचा दिवस हा सुवर्णयोग आहे आणि आज आपण महाडला जातो, चौदार तळ्यावर जातो, हे आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे. धन्यवाद. सर, पाहायला गेलं तर काही दिवसानंतरच भीम जयंती देखील येणार आहे. कशा प्रकारचं आयोजन असणार काय सांगा? भीम जयंतीचं आयोजन म्हणावं तो आमच्याला आमचं आगळं वेगळंच असतं आणि विजयभाई पवार आमचे नेहमी आयोजन करतात आणि आम्ही त्यांच्या सोबतच असतो. यासोबतच आपल्यासोबत आणखी एक म्हणजे वेगळं नेतृत्व म्हणजे वावंजेचे नागरिक जी गोंधळी आहेत. सर, काय सांगाल आज तुमच्या गावातून महाड या सत्याग्रह दिनानिमित्त बसचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय भावना व्यक्त करतात? नमस्कार, जय भीम. आज आमच्या वावंजे रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई महिला मंडळ बौद्धनगर येथून भाई विजयभाई पवार यांच्या नेतृत्वाखाली बस तर केलेले आहेत. जाणाऱ्या सर्व महिलांना, पुरुषांना माझं अभिनंदन आणि सत्याग्रहाला जाणाऱ्या सर्वांना शुभेच्छा, मंगळमय शुभेच्छा माझ्याकडून. त्यासोबतच त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे पनवेल तालुका अध्यक्ष भाई विजय पवार आहेत. सर, तुमच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवण्याचा प्रयत्न करता. यावर्षी देखील तुम्ही आपले सरपंच यांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून बसचं आयोजन करण्यात आलेले, काय भावना व्यक्त करता? कशा प्रकारचा भावना व्यक्त म्हणजे सर्वांना जय भीम. माझ्याकडनं मागच्या वर्षी पण आम्ही बस केली होती. यावर्षी आमचे सरपंच डी भाई म्हात्रे यांना आम्ही विचारलं का आम्हाला बुद्धवाड्यासाठी आमच्या प्रबोधनगर वावंजे येथे तुम्ही आम्हाला एक बस उपलब्ध करून द्या. तर ते बोललं काय बस काय छोटी गोष्ट आहे विजय, तुला पुढे जेवणाची व्यवस्था मी करतो महाडची, बस तर मी करणारच. तर त्यांना एका शब्दात ते बोलले का मी बसचं आयोजन करतो तुम्हाला. तर आज आमच्या इथून प्रबोधनगरामधून वावंजे इथून आज आमची जी महिला मंडळ आहे किंवा पुरुष मंडळी आहे ही सर्व एकत्र हौशीने निघतात महाड इथे. आणि महाडची क्रांतीभूमी म्हणजे आमचा ऐतिहासिक भूमी येते आमची. तिथं जाणं म्हणजे आमच्यासाठी एक खूप मोठं आनंदाचा विषय आहे. आणि दरवर्षी आम्ही महाडला जातो. आज मी स्वतः 17-18 वर्षे आली, दरवर्षी कुठलाच वर्षी असा चुकत नाही का मी महाडला जात नाही. पण आज मागच्या वर्षापासून मी असं विचार केला का बाबा आमचे जे प्रबुद्धनगरातील लोक आहेत, वावंजातले, बुद्धवाड्यातली, यांना पण तिथं दरवर्षी आपण घेऊन जाऊ आणि त्यांना पण एक हाऊस येते का बाबा आपण महाड इथे जायला पाहिजे. आणि महाडची जी क्रांतीभूमी आज मला वाटतं 98 वर्षे आज झाली. 1927ला महाड इथे बाबासाहेबांनी क्रांती केली होती 20 मार्च. आज एवढ्या वर्षी झाली तरी लोकांना प्रत्येक आज भारतातून लोक येतात, म्हणजे भारत देशातून लोक जातात तिथे, कारण की एक महाड हा चौदार तळ्याला एक क्रांती आहे आमची. एक क्रांती ठिकाणी जाणं आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे. जय भीम, जय भारत. सर, पाहायला गेलं तर आज सरपंच साहेबांनी सांगितले की वावंजेची जयंती म्हणजे एक ऐतिहासिक जयंती असते आणि काही दिवसानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे भारतात नव्हे तर जगभरात साजरी होते, मोठ्या उत्सवात साजरी होते. कशा प्रकारचं आयोजन असणार, काय आजच्या दिवशी काय
14 एप्रिल हा जयंती खूप मोठी जयंती असते आमची इथे. आणि वावंजा गाव ठिकाणी 10 वर्षापूर्वी 125वी जयंती मला वाटतं देवीबाई म्हात्रेच्या माध्यमातून झाली होती. त्यावेळेला पूर्ण हा ग्राउंड होता इथे बाजूला शेत आहे इथे पुढे पूर्ण ग्राउंड हा पूर्ण टेस्ट केला होता. त्या सरपंच नव्हते ते, सरपंच नसताना त्यावेळी पूर्ण टेस्ट उपलब्ध केला होता. आणि त्यावेळेला मला वाटतं बाबासाहेबांचे नातू इथे आले होते, आनंदराज आंबेडकर साहेब. त्यावेळेला जास्तीत जास्त पूर्ण तालुक्यातून लोक आली होती. आंबेडकर जयंती एवढी खूप मोठी उत्सवाने झाली होती का जास्त 2-1 हजार लोक होती त्यावेळेला. म्हणजे गावाखेड्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होणं खूप मोठी गोष्ट आहे. शहरामध्ये कशी प्रत्येक सिटीमध्ये कशी बाहेरची लोक बौद्ध लोक आमचे आलेले आहेत, पण गावखेड्यामध्ये आमची कशी छोटी वस्ती आहे, 15 घरं आहेत आमची फक्त, आणि 70-80 लोक आमच्या इथे राहतात. पण आम्ही एवढी लोक जमा करणं आणि आगरी लोकांचा बी खूप सपोर्ट आहे आम्हाला. इथं आगरी, कोली, माली, तेली असा काही इथं जातभेद नाही. आता डीबी म्हात्रेंना आम्ही सकाळी फोन केला, बाबा तुम्ही बायजाला येता का सरपंच? बोलतो 5 मिनिटात आलो मी लगेच. त्याही बोलतो मी हल्दीला गेलो होतो एका ठिकाणी, लगेच 2 मिनिटात बोलतो मी आंघोळ करतो लगेच पोहोचतो. तर या अशा गोष्टी आहेत का आमच्यामध्ये असे जातभेद नाही. आणि आम्ही आगरी, कोली, माली, तेली सर्व आम्ही एकत्र मिळून इथं वावरतो कोणी. यासोबत आपण सर्वांची बातचीत केलेली आहे. महाडचा सत्याग्रह त्यांनी कशा प्रकारचा आनंद व्यक्त करतायत, आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा. कॅमेरामॅन सुभाष गायकवाडसह अक्षय कांबळे, तलोजा, नवी मुंबई.